नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप छोटासा पण तितकाच महत्त्वाचा असणारा विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपण नेमकं काय खायचं, उपाशीपोटी आपण कुठल्या गोष्टी घ्यायला हव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात हे सुद्धा आपण पाहणार आहोत. उठल्या उठल्या उपाशीपोटी आपण अशा गोष्टी घ्यायला हव्यात, असे पदार्थ घ्यायला हवेत जे दिवसभर आपल्याला फुलफिलिंग राहण्यासाठी मदत करतील, आपल्याला आपल्या दिवसाची उत्तम सुरुवात करण्यासाठी मदत करतील, आपल्याला इन्स्टंट किकस्टार्ट देणारे असतील. त्याचबरोबर दिवसभर आपली ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला मदत करणाऱ्या असतील. तर या सगळ्या गोष्टी कुठल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी प्रत्येकाने घ्यायलाच हवी ती म्हणजे कोमट पाणी. सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी कोमट पाणी घेणं ही एक अत्यंत उत्तम अशी सवय आहे. रात्रीचे 8-10 तास आपलं शरीर उपाशी असतं, आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झालेली असते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी आपल्याला कोमट पाणी घ्यायला हवं. आपलं शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी यामुळं मदत होते. आपल्या शरीरामधले नको असणारे घटक बाहेर टाकण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. टॉक्झिन्स बाहेर फ्लश आउट करण्यासाठी त्याची आपल्याला हेल्प होत असते. जर तुम्हाला या कोमट पाण्यासोबत लिंबू किंवा मध किंवा दोन्हीही ॲड करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही ते करू शकता. हे सुद्धा एक खूप चांगलं असणारं असं एनर्जी ड्रिंक आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि भरपूर प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्याच्यामध्ये आहेत. लिंबू हा आपल्या आरोग्यासाठी किती गरजेचा आहे, किती महत्त्वाचा आहे हे आपण लिंबूच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. मधामध्ये खूप सारे फ्लॅवोनॉइड्स आहेत, खूप सारे एन्झाईम्स आहेत, खूप अँटीऑक्सिडंट्स आहेत. अत्यंत लो कॅलरीज असणारं असं हे ड्रिंक आहे. आपल्या मेटाबॉलिझमला बूस्ट करणारा आहे. आपल्या वेट लॉसमध्ये त्यामुळे त्याची मदत होते. त्याचबरोबर पचनासाठी सुद्धा हे ड्रिंक आपल्याला मदत करणारं आहे. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लॅक्स सीड्स म्हणजेच जवसाच्या बिया किंवा अळशीच्या बिया असं ज्याला म्हटलं जातं. भरपूर पौष्टिक घटक आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं सकाळी उठल्याबरोबर तुम्ही जवसाच्या बिया घेऊ शकता. तशाचही घेऊ शकता किंवा थोड्या हलक्या भाजून ड्राय रोस्ट करून सुद्धा तुम्हाला त्या घेता येतील. भरपूर पौष्टिक घटक त्याच्यामध्ये आहेत. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत, हेल्दी फॅट्स आहेत, भरपूर फायबर्स आहेत. त्यामुळं जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल तर तुम्हाला जवसाच्या बिया तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करायलाच हव्यात, कारण आपल्याला फॅट रिडक्शनमध्ये त्याची खूप छान मदत होत असते. त्याचबरोबर अदरवाईजसुद्धा आपल्या आरोग्यावर त्याचे खूप चांगले परिणाम होत असतात. जवसाच्या बिया आपल्या आरोग्यावरती खूप चांगले परिणाम करणाऱ्या आहेत. आपले ब्लड शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, आपल्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा आपल्याला दिवसभर फुलर ठेवण्यासाठी, आपल्या भुकेवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवून देण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत होत असते. त्यामुळं जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल किंवा जर तुम्ही डायबेटिक असाल तर तुमच्या आहारामध्ये जवसाच्या बियांचा समावेश तुम्हाला नक्की करायला हवा. नंबर 3 तिसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे सोक्ड ड्रायफ्रूट्स. रात्री थोडेसे ड्रायफ्रूट्स सुकामेवा तुम्ही भिजवून ठेवून मग तो सकाळी घेऊ शकता. काजू, बदाम, बेदाणे, अक्रोड, पिस्ता, अंजीर, जर्दाळू, खजूर यासारखे काही ड्रायफ्रूट्स तुम्ही रात्री भिजवून ठेवून मग सकाळी ते घेऊ शकता. पण ड्रायफ्रूट्समध्ये खूप जास्त कॅलरीज असतात, त्यामुळं त्याचं प्रमाण मर्यादित आहे याकडे मात्र अगदी जाणीवपूर्वक लक्ष ठेवायला हवं. ड्रायफ्रूट्स जे आहेत, सुकामेवा हा पौष्टिकतेचा खजाना आहे असं आपण म्हणू शकतो. भरपूर खनिजं आहेत त्याच्यामध्ये, प्रथिनं आहेत, अनेक प्रकारची जीवनसत्व आपल्याला त्यातून मिळतात, हेल्दी फॅट्स मिळतात. त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत, सॉल्युबल फायबर्स आहेत जे आपली डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली राहण्यासाठी मदत करणारे असतात. आपल्या शरीराला उत्तम एनर्जी प्रोव्हाइड करणारे असे हे घटक आहेत. त्यामुळं मर्यादित प्रमाणात सोक्ड ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच इन्क्लूड करू शकता. नंबर 4 चौथा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे सोक्ड आल्मंड्स. रात्री भिजवलेले बदाम तुम्ही सकाळी घेऊ शकता.
बदामाच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये बोललेलो आहोत. तुम्हाला याबद्दल जर जास्त माहिती हवी असेल तर बदाम आपण कसे घ्यायचे, किती घ्यायचे, केव्हा घ्यायचे, त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे कुठले कुठले आहेत, कुठल्या प्रकारे ते घेतले पाहिजेत, कुठल्या प्रकारे घेणं टाळलं पाहिजे, त्वचेच्या आरोग्यामध्ये, आपल्या केसांच्या आरोग्यामध्ये त्याचं किती महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर त्याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा पाहता येईल. भरपूर पोषक घटक असतात त्याच्यामध्ये. व्हिटॅमिन ईचं प्रमाण खूप चांगलं आहे, मँगेनीज आहे, प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये, ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स आहेत, फायबर्स आहेत आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत. म्हणूनच बदामाला सुपरफूड म्हटलं जातं. बदामामध्ये खूप जास्त कॅलरीज असतात आणि त्यामुळं जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल तर तुमचा बदामाचा इंटेक हा मर्यादित असायला हवा. नंबर 5, पाचवा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे पपई. पपईला सुपरफूड असं सुद्धा म्हटलं जातं. खूप पौष्टिक घटक आहेत त्याच्यामध्ये. कोलेस्टेरॉल कमी करणारे घटक त्यामध्ये आहेत. हृदयविकाराचा धोका त्यामुळे कमी होतो. पपईमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आहेत, भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत, आपल्या शरीराला डिटॉक्सिफाय करणारे घटक त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर आपल्या शरीराची इम्युनिटी बूस्ट करणारे घटक आहेत. म्हणजे आपल्या शरीराची जी नैसर्गिक प्रतिकारक क्षमता आहे ती वाढवणारे घटक त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं पपई हा सुद्धा एक खूप चांगला ऑप्शन आहे. नंबर 6, सहावा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे ओटमील. सकाळी ओट्स तुम्ही घेऊ शकता. ओट्स हे एक होल ग्रेन फूड आहे. भरपूर फायबर्स आहेत त्याच्यामध्ये आणि प्रोटीन्सचं प्रमाणसुद्धा खूप चांगलं आहे. दिवसभर आपल्याला फुलर ठेवण्यासाठी त्याची मदत होते. सस्टेन रिलीज ऑफ एनर्जी त्याच्यामुळे मेंटेन होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे दिवसभर आपण फुलर राहतो, पोट भरलेलं राहतं. त्याचबरोबर रक्तामधली साखर जी आहे ती नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची मदत होत असते. पचनाला मदत होत असते. ओट्समध्ये कोलेस्टेरॉल कमी करणारे घटक आहेत आणि खूप वेगवेगळे पौष्टिक घटक त्याच्यामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टी आपण मागच्या आठवड्यातल्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. मागच्या आठवड्यामध्ये आपण ओट्सपासून बनणारे 10 वेगवेगळे पदार्थ जे तुम्ही ब्रेकफास्ट ऑप्शन म्हणून घेऊ शकता किंवा डिनर ऑप्शन म्हणून घेऊ शकता, त्या सगळ्या पदार्थांबद्दल डिस्कस केलेलं आहे. 10 दिवसामध्ये रोज वेगवेगळे ब्रेकफास्ट किंवा डिनर ऑप्शन्स आपल्याला मिळाल्यामुळं आपला चांगला वेट लॉस तर या 10 दिवसांमध्ये होणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं डाएट इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे नक्की तो व्हिडिओ चेक करा. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नंबर 7, सातवा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे आवळा ज्यूस. आवळा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे. खूप सारे पौष्टिक घटक त्याच्यामध्ये आहेत. व्हिटॅमिन सीने रिच आहे. खूप सारे फायबर्स आहेत त्याच्यामध्ये. आवळ्याच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बोललेलो आहोत. याबद्दल तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्वचेच्या आरोग्यामध्ये आणि केसांच्या आरोग्यामध्ये आवळ्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यामुळं सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा आवळ्याचा रस मिक्स करून तुम्हाला तो घेता येईल. आणि नंबर 8, आठवा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे बॉइल्ड एग्स. नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे. एग्समध्ये खूप सारे प्रोटीन्स आहेत. आपले ब्लड शुगर लेवल्स नियंत्रणात राहण्यासाठी आपल्याला त्याची खूप छान मदत होते. फॅट रिडक्शनमध्ये सुद्धा आपल्याला त्याची चांगली मदत होत असते. आता बोलूयात आपण सकाळी उठल्याबरोबर कुठल्या गोष्टी घेणं आपल्याला टाळायला हवं त्याबद्दल. नंबर 1, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंड पाणी. नंबर 2, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा किंवा कॉफी. सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी घेण्याची खूप लोकांना सवय असते. बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात ही चहा किंवा कॉफीनेच करतात. उठल्याबरोबर उपाशीपोटी कॅफिनेटेड प्रोडक्ट्स जर तुम्ही घेत असाल तर त्यामुळे तुम्हाला डायजेस्टिव्ह डिस्कम्फर्ट जाणवू शकतो आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. नंबर 3, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसालेदार अन्न. स्पायसी फूड जे आहे त्यामुळं आपलं जठर आणि आपल्या आतड्याचं आतलं लायनिंग जे आहे ते स्क्रॅच व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळं ॲसिडिटीचे त्रास, आम्लपित्ताचे त्रास किंवा पचनाचे काही ना काही प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळं सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार अन्न घेणं आपण टाळायला हवं. नंबर 4, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रेड, बिस्किट
आणि बेकरी पदार्थ. 6वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोड पदार्थ. त्यामुळं स्वादुपिंडावरचा भार वाढतो, इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर गोड पदार्थ खाणं हे सुद्धा टाळायला हवं. आपण आपल्या दिनचर्येमध्ये जर बेसिक काही छोटे छोटे बदल केले तर त्याचे परिणाम आपल्याला आपल्या उत्तम आरोग्यावरती दिसायला हळूहळू सुरुवात होत असते. सो नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.